चला तर आज बटाट्याचा चिवडा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण मस्तपैकी एकदम छान असा मेनू बनवून राहिलो। आज आपल्याला रताळीचा चिवडा बनवायचा आहे। एकदम छान, एकदम मस्त, अगदी बटाट्याच्या चिवड्यासारखा होतो, अगदी क्रिस्पी, एकदम छान होतो, मस्तपैकी खमंग। चला तर मग रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। नवरात्राच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका। चला तर मग एकदम छान, अगदी एकदम मस्त असा क्रिस्पी आपल्याला रताळ्याचा जो आहे आपल्याला आज चिवडा तयार करायचा आहे। बघा किती छान दिसतो आहे, एकदम मस्त, अगदी खमंग झालेला आहे आणि छान जास्त वेळ टिकतो, हा एकदम कुरकुरीत होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो रताळे आणलेले आहे व ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। एकदम नाजूक आणि एकदम छान असे रताळे मिळाले होते मला। आता यावरचे आपल्याला सालं जे आहे ते सगळे काढून घ्यायचे आहे। तर मी हे सगळ्या रताळ्यांची ही सालं काढून घेते आणि काढल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यात टाकायचे आहे, नाहीतर ते काळे पडतात। त्यामुळे लगेचच बघा आता हे सगळे झालेले आहे किसून आणि हे सगळे मी पाण्यात टाकले। पाणी बघा किती गढूळ झालेलं आहे। आता पुन्हा आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवायच्या आधी हे खूपच मोठमोठे आहे, त्याच्यानंतर मी याचे दोन दोन तुकडे करून घेत आहे, म्हणजे आपल्याला किसणीने किसायला एकदम छान आणि सोपे जाते। आता मी हे सगळेचे सगळे किसून घेत आहे व त्याचं मागचं पुढचं जे टोक आहे ते थोडंसं घाणेरडं असतं, तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि कुठं जर सालं वगैरे राहिली असतील तर मग ते देखील आपल्याला चाकूने असे कट करून घ्यायचे, कापून घ्यायचे आहे, काढून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी हे सगळे तुकडे करून घेतलेले आहे व स्वच्छ पाण्याने एकदम मस्त धुवून, बघा आता पाणी किती स्वच्छ झालेलं आहे। तर आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे। तर तुम्हाला जसे लहान मोठे पाहिजे असेल तसं तुम्ही तुकडे किसू शकता। आता इथे मी अगदी मोठी किसणी घेतलेली आहे, ज्याचे छिद्र खूपच मोठे मोठे आहे। तर मग मी हा तुकडा घेतलेला आहे। तर हा पहिला तुकडा जो आहे मी ह्या उभ्या पद्धतीने असा ठेवून किसून घेत आहे। बघा आता हा छान मस्तपैकी किसून मी तुम्हाला दाखवते। बघा याचे लच्छे जे पडतात ते ह्या प्रकारे पडत आहेत। तर मी हा लगेच किसून झाल्यानंतर पण लगेच शेजारी पाणी घेऊनच बसायचं आहे आणि लगेच आपल्याला पाण्यात टाकायचं आहे, म्हणजे हे काळे पडणार नाही, एकदम स्वच्छ राहतील। बघा अशा प्रकारे दुसऱ्या पद्धतीने म्हणजे काय, हे आपल्याला उभे असे करून घ्यायचे आहे, पण रताळे किसताना थोडंसं काळजीपूर्वकच किसायचं आहे, नाहीतर मग आपला हात देखील सोलला जाऊ शकतो। बघा आता ह्याचे मोठे मोठे असे लच्छे पडत आहेत, तुम्ही पाहू शकता। तर ह्या प्रकारात देखील आपण किसू शकतो। त्याच्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे हा आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे दोन भाग करायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे किसून घ्यायचे आहे। असं पण आपल्याला सोपं पडतं, कारण माझ्याकडे आता हे छोटे किसणे आहे, किंवा मोठ्या किसणीवर पण तुम्ही असे पटपट किसू शकता, पण हात सांभाळून किसायचा आहे। बघा अशा प्रकारे आपण हे किसायचे आहे। आणि अगदीच थोडंसं राहिलं ते जर किसलं जात नसेल तर मात्र आपल्याला त्याचे थोडे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे। बघा हे लगेचच मी पाण्यात घालत आहे। बघा आता हे बारीक बारीक जे आहे अगदी ते किसले जात नाही आणि किसायचा प्रयत्नही करायचा नाही, नाहीतर मग आपला हात सोलला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे बघा हे देखील एकदम छान असे होतात। तर अशा प्रकारे मी हे सगळेच्या सगळे रताळे छान असे किसून घेणार आहे। बघा आता सगळे रताळे किसून झालेले आहे। आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। पुन्हा पाणी बघा कसं गढूळ झालेलं आहे, ते 2-3 पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। ते इथे मी धुवून घेते। बघा पाणी किती स्वच्छ दिसत आहे, एकदम बटाट्याच्या किसासारखा आपला हा किस दिसायला लागला आहे, कोणी म्हणणारच नाही की हा रताळ्याचा किस आहे। बघा अशा प्रकारे आता आपल्याला हा चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। पण पाणी काढताना पण आपल्याला थोडं थोडंच बॅचेस मध्ये काढून घ्यायचं आहे, आपल्याला जेवढे तळायचे आहे तेवढे। एक बॅच आपण तळायला टाकली की मगच तोपर्यंत दुसरी जी बॅच आहे ती आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे, नाही तर मग सगळेचे सगळे जर काढून घेतले तर मग ते काळे पडतात। बघा आता अशा प्रकारे मी हे थोडे थोडे असे अगदी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे। बघा एकदम छान अगदी, आणि चाळणीत ठेवलेलं आहे, पूर्ण पाणी हे निथळून गेलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। असं थोड्या थोड्या बॅचेस मध्येच आपल्याला करायचं आहे, म्हणजे ते काळे पडत नाही। इथं तेल पण अगदी कढईमध्ये छान मस्त गरम झालेलं आहे, कडक गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये मी आता तळायला टाकून घेत आहे। अगदी थोड्या थोड्या बॅचेस मध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि एकदम छान असं मस्त कुरकुरीत होतात। बघा आता हे पलटवून घ्यायचे आहे, याचे बुडबुडे बबल्स जे आहे ते कमी झाले की लगेच आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे। एकसारखे असे स्टर करत आपल्याला हा
बघा एकदम छान झालाय, मस्त झालेला आहे. एकदम बारीक होतो हा तळल्यानंतर. तर एका बाउलमध्ये मी पेपर ठेवलेला आहे, त्या पेपरमध्ये मी हे सगळं काढून घेत आहे. म्हणजे ते तेल जे आहे ते पेपरला लागेल, किंवा चाळणीत सुद्धा तुम्ही काढू शकता, म्हणजे एक्सेस तेल जे आहे ते चाळणीमधून बाजूला येईल. बघा अशा प्रकारे मी हे आता दुसरे देखील मी असेच तळायला टाकत आहे बघा. आणि हळूच टाकायचे आहे, कारण त्याचे बबल्स खूप वरती येतात. त्यामुळे तेलाची क्वांटिटी थोडी कमीच घ्यायची आहे, खूप जास्त घ्यायची नाही. अगदी पाऊण कढई, म्हणजे मी जी कढई घेतलेली छोटी कढई माझी, त्या प्रमाणात. व अशा प्रकारे आपल्याला आता हे तळत आहेत तोपर्यंत आपल्याला दुसरी तिसरी बॅच जी आहे ती अशी मस्तपैकी एकदम पाणी निथळून घ्यायचं आहे, गच्च पूर्ण असं. बघा एकदम छान असं थोड्या थोड्या बॅचेस मध्येच करायचं आहे. आणि छान, आणि वेळ नाही लागत मग. जास्त जर आपण तळले तर मग मात्र तळायला वेळ लागतो. बघा आता ही दुसरी तिसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. बघा अशी जाऱ्यावर घ्यायची आहे ती, म्हणजे आपलं हे तेल देखील निथळलं जातं छान. तर अशा प्रकारे मी सगळेच्या सगळे आता हा चौथा घाणा जो आहे तो पण तळायला घेत आहे. तुम्ही पाहू शकता बबल्स किती वरती येतात, तेल पण अगदी वरती येतं, त्यामुळे सांभाळूनच करायचे आहे ही. अशा प्रकारे झाले. आता मी ह्याच तेलामध्ये सगळा किस तळून झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेत आहे. बघा तेल फारच गरम आहे, त्याच्यामुळे शेंगदाणे तळायला अजिबात वेळ लागला नाही. बघा एकदम मस्तपैकी तळून झालेले आहे आपले शेंगदाणे. त्यानंतर मी अगदी 10-15 मिरच्या अशा घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या. त्या देखील अशा कट करून घेतलेल्या आहे. त्या पण आपल्याला मस्त अशा खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे. या पण तळून झालेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. कारण आपल्याला हा उपवासाचा चिवडा असल्यामुळे दुसरं काही टाकता येत नाही. बघा आता यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकता, पण आज माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी तो टाकला नाही. आता इथे मी काही काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे जे आहे ते असे 2-2 भागामध्ये करून ते देखील आपण हलक्या बदामी कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता हे सगळं व्यवस्थित छान असं तळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता सगळं हे एका बाउलमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. पहा एकदम सुंदर आणि एकदम छान असा आपला हा जो चिवडा आहे हा तयार होणार आहे. एकदम मस्त झालेला आहे. आता यावर आपल्याला उपवासाचं सेंधा नमक जे आहे, सेंधा मीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे, व खालीवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. बघा एकदम छान असं मस्तपैकी एकदम सुंदर आपला हा तयार झालेला आहे चिवडा. बघा आवाज पण खूप छान येतो, एकदम कुरकुरीत झालेला आहे, एकदम मस्त झालेला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट करा. तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा. बघा किती छान, आणि कलर पण खूप सुंदर, अगदी पाहता क्षणी खाण्याची इच्छा होते. तर एकदा नक्की करून बघा.